आता ऍडिशन सबट्रॅक्शन आपण पाहूया. आता ऍडिशन सबट्रॅक्शन म्हटल्यानंतर काय, तर ह्याच्यामध्ये एक नियम आहे. नियम काय बघायचा, जर जेव्हा मोठ्या संख्येचा चिन्ह जो आहे, म्हणजे मोठ्या संख्येचा जो चिन्ह असतो, मोठ्या संख्येचा चिन्ह जो आहे तो चिन्ह देणे, जेव्हा सबट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस काय करणे, मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. आता बघा, जर मी -4 +2 जर घेतलेलं असेल तर ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, 4 हा मोठी संख्या आहे आणि त्याला काय आहे, साइन मायनस आहे, आणि लहान संख्या कोणती आहे, 2 आहे, तर त्याचा साइन कोणता आहे, प्लस मध्ये आहे. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, मोठी संख्येतून लहान संख्या वजा करायचा. आता 4 मधून मी 2 जर वजा केलो तर किती येणार आहे, इथं आपल्याला येईल 2 येईल. आता मला सांगा, मोठी संख्येची साइन कोणती असणार आहे, वजा असणार आहे, इथं वजा देऊन टाका. ज्या वेळेस बघा, इथं आपला नियम कशा पद्धतीचा तयार होतो, जर एक लक्षात घ्या, मोठी संख्येतून मोठी संख्येची जी चिन्ह आहे ते देऊन टाका. जेव्हा चिन्ह भिन्न असतात, चिन्ह जेव्हा भिन्न असतात त्यावेळेस काय करणे, वजाबाकी करणे किंवा सबट्रॅक्शन करणे, आणि मोठ्या संख्येचा जो चिन्ह असतो तो उत्तराला, आलेल्या उत्तराला काय करणे, तो चिन्ह देऊन टाकणे. हा आपला झाला पहिला नियम सबट्रॅक्शन मधला. हा काय झाला, पहिला नियम झाला. बघा, परत एकदा सांगतो, ज्या वेळेस आपण सबट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस दोन्ही जर चिन्ह जर भिन्न असतील, दोन्ही संख्येची चिन्ह जर भिन्न असतील, तर पहिल्या संख्या कोणती आहे, 4 आहे, त्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे. त्यानंतर लहान संख्या कोणती आहे, अधिक आहे, म्हणजे 2 आहे, 2 ची चिन्ह कोणती आहे, अधिक आहे. त्या दोन संख्यामधला जो चिन्ह आहे तो वजा आणि अधिक आहे. मग हे ते चिन्ह भिन्न आहे. मग जर इथं चिन्ह भिन्न असतील तर तेव्हा आपण काय करायचा, वजाबाकी करायचा. वजाबाकी म्हणजे काय, सबट्रॅक्शन करायचं आहे. मग जेव्हा मी सबट्रॅक्शन करतो तेव्हा सबट्रॅक्शन केला, 4तून 2 गेले, 2 राहिले. मग आता इथं मला सांगा, 4तून 2 गेले, 2 आलं, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे, तो चिन्ह इथं देऊन टाकायचं. तेव्हा आपल्याला काय होतं, सबट्रॅक्शन होतो.